अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्यास पकडले. मौजे रुई येथे घरात छापा मारून देशी दारूच्या 40 बाटल्या पकडल्या. श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत हातभट्टी दारू विक्री, अवैध देशी दारू विक्री, अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया सुरू असून त्या अंतर्गत मौजे रुई येथील एका घरात छापा मारून देशी दारूच्या अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेल्या 40 बाटल्या जप्त केल्याची घटना दिनांक 17 रोजी रात्री 9 वाजता घडली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतः अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शासकीय वाहनाद्वारे पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाल्याने एक नागरिक रुई येथे आपल्या राहत्या घरी देशी दारू बॉबी संत्र्याच्या बाटल्या बाळगून तिची चोरटी विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून 6:30 वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी एक इसम आपल्या घरासमोर मिळून आला. त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने आपले नाव खंडू लोडबाजी धवळगावकर, वय 44 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार रुई, तालुका माहूर, जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले. 2 पंचांसमक्ष सदरील इसमाच्या घराची घरझडती घेतली असता घरामध्ये उत्तर कोपऱ्यालगत भिंतींच्या बाजूला एक प्लास्टिक व त्यामध्ये देशी दारू बॉबी संत्र्याचे 90 ml क्षमतेच्या 79 बाटल्या, प्रति बाटलीची किंमत 40 रुपये, देशी दारू बाटल्यांचा 3200 रुपयांचा माल मिळून आला. बेकायदेशीर विनापरवाना आपल्या ताब्यात देशी दारू बॉबी संत्र्याचे 90 ml क्षमतेचे 79 बाटल्या, किमती 3200 रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून मिळून आला म्हणून सदर आरोपी विरुद्ध गुन्हा कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, होमगार्ड सलमान खान, राहुल राठोड, दिलीप जाधव हे करत आहेत.